शेळगी भागातील जयलक्ष्मी सोसायटी येथे पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाच्या वतीने बुधवारी एक घर एक झाड उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघाचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे, महिला अध्यक्षा कुमुद अंकाराम, जनरल सेक्रेटरी दयानंद मामडल, सामाजिक विभाग अध्यक्ष अशोक बिटला, महिला सचिव कल्पना अर्शनपल्ली, सुवर्णा नक्का, मीना नंदाल तसेच जयलक्ष्मी सोसायटीचे प्रवीण कारंपुरी, श्रीनिवास नक्का यांच्यासह जयलक्ष्मी सोसायटीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एक घर एक झाड हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। एक घर एक झाड या संकल्पनेतून सुरू झालेल्या सोलापूरमध्ये वृक्षारोपण आज शेळगी या भागात स्वर्गीय कारंपुरी साहेबांच्या घराच्या शेजारी जयलक्ष्मी सोसायटी येथे आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र महिला संघ व पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम आणि त्याचबरोबर जयलक्ष्मी हाऊसिंग सोसायटी यातील सर्व ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या तर्फे हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं घेण्यात आलेला होता। आज आम्ही सोलापूरमध्ये 6000पेक्षा जास्ती झाडांची लागवड सोलापूरमध्ये करत आहोत। त्यामध्ये देशी झाडांचे प्रजातीचे झाडांची लागवड इथं करत आहोत आणि नक्कीच त्यासाठी लोकांचाही या चळवळीत खूप चांगला सहभाग आहे आणि आपण सर्वजण मिळून सोलापूरला ग्रीन सोलापूर, हरित सोलापूर आणि सुंदर सोलापूर करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे तो नक्कीच पूर्ण करूया आणि भवितव्यामधल्या आपल्या ज्या पिढींसाठी चांगलं सोलापूर आणि सुंदर सोलापूर देऊया। धन्यवाद। पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये। सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते। बाजारात सुमारे 4500 ते 5500 किमतीची पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त ₹2800 मध्ये उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय। आपण या संधीचा लाभ घ्यावा। महत्त्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे। नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही। सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त ₹2800 भरावे लागतील। या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं। नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43। जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर।